डॉक्टर आंबेडकरांचं अहिल्यानगरशी कनेक्शन, सरदार थोरातांशी जिव्हाळा आणि वाड्यातही मुक्काम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अहिल्यानगरशी खास कनेक्शन होते। संगमनेर तालुक्यातील पाणुडीचे तत्कालीन सरदार, जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष शिवराव भवानराव थोरात यांच्याशी बाबासाहेबांचा वैयक्तिक जिव्हाळा होता। यामुळे आंबेडकर संगमनेरमध्ये आलेही आणि मुक्कामही केला होता। राजहंस दूध संघाचे संचालक व सरदार शिवराव यांचे पणतू विक्रम थोरात यांनी याबाबत माहिती देत आठवणींना उजाळा दिला। सरदार थोरात यांची बाबासाहेबांनी अनेकदा भेट घेतली। जिल्हा लोकल बोर्डाच्या कार्यालयाला बाबासाहेबांनी भेट दिली होती। त्या काळात त्यांनी पानोडी येथील थोरातांच्या वाड्यात वास्तव्यही केले। सरदार थोरात यांनी शिवकालात केलेल्या पराक्रमांचे बक्षीस म्हणून त्यांना शिवनेरी परगण्यातील 72 गावांची जहागिरी मिळाली होती। सरदार थोरातांचे वडील भवानराव बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात सरदार होते। त्यांचा या राजघराण्याशी नातेसंबंधही होता। त्यामुळे बाबासाहेबांनी 2 ते 3 वेळा पानोडी येथे मुक्काम केला होता। डॉक्टर आंबेडकरांकडे सरदार थोरातांनी लोकल बोर्डाच्या व काही खासगी केसेस सोपविल्या होत्या। त्याचा उल्लेख आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन डायरीत तसेच काही पुस्तकातही केलेला आहे।